त्यानंतर प्रमुख पाहुण्या आत्ताच आलेल्या माननीय शुभांगी शेट्टी ज्येष्ठ कवयित्री पुणे तिथे काय होणे असे म्हणणाऱ्या नेहमी कवितेचं सादरीकरण करणार आहे त्यांचे आपण मनोगत ऐकणार आहोत. तत्पूर्वी उत्तम अवसर सर वाघिणी या पुस्तकाचं आपण प्रकाशन करा त्याचे लेखक यांना पाचारण करू. सर आपण दोन शब्द सांगाल. वाघीण सर. अच्छा, वाघीण आणि झरा दोन कविता सांगायचे आपण बोलायचे. आता शुभेच्छा नंतर पुस्तकाबद्दल बोला. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व सदस्य, मी सरांशी सहजच कॉन्टॅक्ट केला होता. तुमची एक शासकीय संस्था आहे, तर तुमचं काही असेल माहिती तर मला कळवा. त्यांनी मला माहिती कळवली, मी त्यांना सहकार्य केलं आणि एक दत्त साहित्य संस्थेमार्फत मी माझे 2 पुस्तकं त्यांच्याकडून प्रकाशित करत आहे. एक आहे कथासंग्रह वाघीण, ज्यामध्ये 15 ते 16 कथा आहेत, आणि दुसरा आहे काव्यसंग्रह झरा. वाघीण ही सत्य कथा आहे, खेड्यापाड्याची कथा आहे. तिथे राहणीमान, शहराचं राहणीमान, खेड्याचं राहणीमान. खेड्यामध्ये जर एखादा पाहुणा घरी आला तर त्याचा खूप आदरातिथ्य केला जातो. चप्पल पायाची बाहेर सोडून पाय धुवून आतमध्ये बोलवला जातो. परंतु शहरातला पाहुणा जर घरी आला तर बुटासेट घेऊन सोप्यावर बसतो. एवढा फरक या कथेमध्ये बऱ्याच कथामध्ये उल्लेख केलेला आहे. खेड्याची संस्कृती, शहराची संस्कृती, राहणीमान सगळ्या गोष्टीचं वर्णन वाघीण या कथासंग्रहामध्ये मी केलेला आहे. त्यानंतर झरा जो आहे, शब्दांचा वाहणारा पुस्तकातून झरा, पुस्तकातून वाहणारा शब्दांचा झरा या आशयावर यामध्ये ज्या कविता आहेत त्या सर्व निसर्ग आणि ग्रामीण कविता आहेत. मी एकदम संस्थेचे सर्वा हजारे सर यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मला सहकार्य केलं. माझं पुस्तक त्यांनी आज प्रकाशभूतामध्ये आणलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा आभार मानतो. धन्यवाद. यापुढे फोटो काढ. धन्यवाद सर. कथासंग्रह वाघीण आणि झरा कविता संग्रह या दोन्ही पुस्तकाचे लेखक आवाजात सांग आपण शब्दरूपी शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल आपल्या कोणाच्या संस्थेच्या वतीने खूप खूप धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या